वसमत तालुक्यामध्ये गेल्या 17 वर्षापासून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त व तसेच अनेक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त नवजीवन क्लिनिक, देवराज मेडिकल व तसेच संतोषजी नांगरे सर यांच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षापासून वसमत शहरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे। याही वर्षी तथागत गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी आयोजित केलं। मित्रों, अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात, परंतु आज काळाची गरज आहे। रक्त हे कोणत्याही लॅबला बनवल्या जात नाही, ते आपल्या शरीरामधूनच एक रक्त बनवलं जातं। आणि आज या धावपळीच्या जीवनामध्ये आपण विविध प्रकारचे शिबिर आयोजित करत असतो, परंतु सर्वांना एखादा जीवदान देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं ते म्हणजे रक्तदान। आणि हेच रक्त अनेक संकटकाळी उपयोगी पडत असतं। त्याचं एक आजचीच न्यूज आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा आज वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कार्यक्रम घेत आहोत, शिबिर घेत आहोत, परंतु तरुण पिढीचं सुद्धा रक्तदानाच्या साठी आपण पाठ फिरवत असलेले पाहत आहोत। परंतु नांगरे सर आणि देवराज मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमानाने या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। मी सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने आणि विशेषतः आंबेडकर नगरच्या वतीने सरांचं, नांगरे सरांचं आणि देवराज मेडिकल यांचे संचालक देवानंद सोनाळे यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आपण एक चांगलं काम या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून करत आहात। कुणाला ना कुणाला तरी या रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान मिळेल। आणि या ठिकाणी नांदेडहून आलेले सर्व शिबिरासाठी सर्व टीम, डॉक्टर, सर्व मॅडम यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी सहकार्य झालं, त्याबद्दल आपले सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। आणि हा कार्यक्रम आपण या देवराज मेडिकल आणि नांगरे सरांनी जे आयोजित केला त्यांचं मी आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून असेच शिबिर आयोजित करण्यात यावं आणि जिथं कुठं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जर आवश्यकता पडली तर आम्हाला आवाज द्या, आम्ही आपल्या सोबत आहोत। एवढंच बोलतो। या ठिकाणी विशेषतः पुन्हा दुसरी की आमचे आंबेडकर चळवळीचे नेते दिवाकरजी पुणगे यांनी तर स्वतः रक्तदान केलं, परंतु त्यांच्या मिसेसला सुद्धा घेऊन आले। आज महिलांचं रक्तदान हा फार कमी प्रमाणात होत आहे, जेणेकरून होतच नाही अशामध्ये टक्केवारीमध्ये येतं, परंतु त्यांनी सुद्धा एक आदर्श समोर ठेवला। मिसेसला सुद्धा घेऊन आले, आमच्या बहिणीला आणलं, मुलाला आणलं। अशा स्वतः आपण आपल्या घरामधून सुद्धा सुरुवात झाली पाहिजे अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि पुनश्च एकदा यांनी जे शिबिर घेतलं त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। सर्व टीमचे या ठिकाणी आभार मानतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध। मी उभारे सरांना आणि पुणगे साहेबांना, आकाशदातांना यांना विनंती करतो की आपण नांगरे सरांचा आणि देवराज मेडिकलचे संचालक सोनाळे यांचा सत्कार करावा। चला
दरवर्षी असेल डॉक्टर साहेब असा हो काय होत नाही एवढी बरं बरं माल काय ठीक आहे दोन दिवस काय तुम्हाला वाटतं का थोड्या थोड्या